पश्चिम आशिया युद्धाचा पुन्हा भडका उडालाय. अमेरिका आणि इराण मधला तणाव आता फक्त धमकीपुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर आखाती देश सुद्धा यात उतरलेत. मागच्या 72 तासात काय घडलं तर सौदी अरेबियावर 30हून अधिक ड्रोन हल्ले झालेत आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिका आणि सौदीची इराणवर एकत्रित कारवाई पाहायला मिळतेय. तर दुसरीकडे इराणनं जागतिक व्यापाराची नस असलेल्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजं अडवायला सुरू केली आहे. इराण, अमेरिका, सौदी अरेबिया, इराक हे सगळे देश आता एका अशा महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत जिथून परतणं कठीण आहे. नेमकं काय घडतंय जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे. आपण पाहताय लोकमत. तर पश्चिम आशियातील तणावात आता आखाती देशांची भूमिका उघडपणे समोर येते. अमेरिका आणि सौदी अरेबियानं मिळून इराक मधल्या इराण पुरस्कृत सशस्त्र समूहाविरोधात संयुक्त हवाई हल्ला केलाय. ही प्रत्युत्तर कारवाई मागच्या 72 तासात अमेरिकेच्या ठिकाणांवर आणि सौदी अरेबियाच्या सैन्य तळांवर झालेल्या 30हून अधिक ड्रोन हल्ल्यांच्या विरोधात केल्याचं अमेरिकन सेंट्रल कमांडनं सांगितलंय. अमेरिका आणि सौदीच्या हवाई दलानं पूर्व इराकवर भीषण असा संयुक्त हल्ला चढवलाय. इराण पुरस्कृत सशस्त्र समूहांचे लॉजिस्टिक हब आणि शस्त्रसाठे टार्गेट करून उद्ध्वस्त करण्यात आलेत. अमेरिकेचा दावा आहे की हे ड्रोन हल्ले इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजेच IRGCच्या थेट आदेशावरून करण्यात आले होते. अमेरिकन सैन्यानं आता स्पष्ट इशारा दिलाय की जर यापुढे एकही ड्रोन किंवा मिसाईल डागली गेली तर ही सैनिकी कारवाई आणखी तीव्र झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसरीकडे सौदी अरेबियानं सुद्धा आपल्या पूर्व प्रांतातील ऑइल इन्फ्रास्ट्रक्चरवर ड्रोन हल्ले झाल्याची पुष्टी केली आहे. मात्र सौदीच्या अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टीमने हे सगळे ड्रोन हवेतच हाणून पाडलेत. आमच्यावर होणारे हल्ले आता आम्ही सहन करणार नाही असा इशारा थेट सौदीनं इराणला दिलाय. याच कारवाई दरम्यान इराकच्या बसरा प्रांतातून सुद्धा एक मोठी बातमी समोर येते. पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेस म्हणजेच PMF म्हणजेच हश्द अल शाबेच्या मुख्यालयात भीषण स्फोट झालाय. PMF ही इराण समर्थक सशस्त्र गटांची इराकमधली मुख्य आघाडी मानली जाते. या स्फोटात नेमकं किती नुकसान झालं हे अजून तरी अस्पष्ट असलं तरी इराणच्या गोटात मात्र खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय. आता या संपूर्ण प्रकरणात इराणनं आपली भूमिका मांडताना सौदीवरील हल्ल्याशी आपला कोणताही संबंध नाहीये असा दावा सुद्धा केलाय. मात्र सौदी अरेबियाचा थेट युद्धात झालेला प्रवेश हा इराणसाठी मोठे डोकेदुखी ठरतंय. खरं तर या संपूर्ण वादाचा मुख्य ट्रिगर पॉइंट ठरला ते म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक निर्णय. ट्रम्प यांनी घोषणा केलेली की युद्धादरम्यान ज्या आंतरराष्ट्रीय जहाजांचं नुकसान होईल त्यांची भरपाई अमेरिका जप्त केलेल्या इराणच्या संपत्तीतून करेल. ट्रम्प यांच्या या विधानामुळे इराणचा तिळपापड झालाय. ट्रम्प यांच्या या निर्णयाला उत्तर देण्यासाठीच इराणचं जे सर्वोच्च लष्करी मुख्यालय खातम अल अंबियाई मैदानात उतरलंय. इराणच्या लष्करी कमांडचे प्रवक्ते इब्राहिम जुल्फिकार यांनी अमेरिका आणि जगाला कडक इशारा दिलाय आणि इराणनं फक्त इशारा दिला नाहीये तर कारवाई सुद्धा करून दाखवली आहे. बुधवारी सकाळी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत इशारांकडे दुर्लक्ष करणाऱ्या 3 मोठ्या तेलवाहू जहाजांना ऑइल टँकर्सना इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनं रोखलंय आणि ताब्यात सुद्धा घेतलंय. हॉर्मुझची सामुद्रधुनी जिथं जगातील 20% जास्त तेलाची वाहतूक होते ती आता इराणनं रोखायला सुद्धा सुरुवात केली आहे. इराणचा हा आक्रमक पवित्रा आणि अमेरिका सौदीची इराकवरची कारवाई यामुळे पश्चिम आशियातलं हे युद्ध आता जागतिक संकटाचं रूप घेतल्याचं पाहायला मिळत आहे. जर हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद झाली तर जगभरात कच्च्या तेलाचे भाव हे गगनाला भिडतील आणि महागाईचा भडक मारा सगळ्याच देशांना जगाला सहन करावा लागेल. सौदीच्या थेट प्रवेशामुळे आता हे युद्ध कधी आणि कसं थांबणार की हे तिसऱ्या महायुद्धाची नांदी ठरणार याकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. पण एकूणच या सगळ्या घटनाक्रमाविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.